तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे नुकतेच झालेला टाउन प्लॅनिंग म्हणजेच नगर रचना विभाग लोअर ग्रेड स्टेनोग्राफरचं 26/11 म्हणजेच 26 नोव्हेंबर 2024ला झालेला. बघा मित्रांनो, या ठिकाणी शिफ्ट कोणती होती? सेकंड शिफ्ट होती आणि या ठिकाणी आपण रिझनिंगवाला पार्ट बघणार आहोत. ओके, रिझनिंग. तर बघा मित्रांनो, आगामी BMC क्लर्क तसेच TCS पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. BMCमध्ये सुद्धा रिझनिंगवाला पॅटर्न फॉलो केलेला आहे मित्रांनो मॅथच्या जागी. आणि या पेपरची लेवल जर बघितली तर मॉडरेट टू हार्ड अशी लेवल होती मित्रांनो. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर बघा, पहिला क्वेश्चन, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं या ठिकाणी विचारलं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक सिरीज आलेली आहे आणि या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला मिसिंग नंबर फाइंड करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी 59 आहे आणि 75 आहे मित्रांनो. जर डिफरन्स जर बघितला आपण तर या ठिकाणी कितीचा डिफरन्स येतं? 16चा डिफरन्स येतं. ओके, त्यानंतर 75 आणि 100 यामध्ये जर बघितलं तर यामध्ये 25चा डिफरन्स येतं. ओके, त्यानंतर 100 आणि 134 यामध्ये 34चा डिफरन्स आहे आणि त्यानंतर 134 ते 177 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे मित्रांनो? 43चा डिफरन्स आहे. ओके, त्यानंतर 177 ते 229 यामध्ये जर बघितलं तर जवळपास 52चा डिफरन्स येईल. ओके, 52 आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणती मिसिंग संख्या येईल ते आपल्याला बघायचं. बघा मित्रांनो, हा जर आपण डिफरन्स बघितलं 16 25 यामध्ये 9चा डिफरन्स आहे. त्यानंतर इथं पण 9चा डिफरन्स येत आहे आणि त्यानंतर इथं पण 9चा डिफरन्स येत आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी पण 9चा डिफरन्स येत आहे. ओके, म्हणजे 52 आणि 9 किती होतील? 61 होईल मित्रांनो. तर आपल्याला 61 या 229 मध्ये काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. ओके, आणि 229 मध्ये जर ॲड केलं मित्रांनो तर किती येईल तुमचं? 290. ओके, चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. म्हणजेच या ठिकाणी काय मित्रांनो, डबल डिफरन्स आहे. आधी तुम्हाला हा डिफरन्स चेक करायचा आहे आणि त्यानंतर डबल डिफरन्स पण या ठिकाणी चेक करत न्यायचं आहे. ओके, या ठिकाणी पॅटर्न दिसेल मित्रांनो. आपल्याला पॅटर्न मिळालेला आहे 9 9 9 सर्व ठिकाणी सेम डिफरन्स आहे. त्यामुळे आपण हा लॉजिक करेक्ट समजणार आणि काय करणार? या ठिकाणी चौथा ऑप्शन सिलेक्ट करणार. ओके, त्यानंतर बघा, हा इझी क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी काय विचारलेलं आहे? डावीकडून चौथ्या अंकाचा वर्ग. ओके, डावीकडून चौथ्या अंकाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी 1 येतं. ओके, या 1चा वर्ग किती येईल मित्रांनो? 1च येईल ना. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे? आणि उजवीकडून तिसऱ्या अंकाचा वर्ग. उजवीकडून तिसरा अंक म्हणजे काय होईल? 4 होईल. तर 4चा वर्ग किती होईल मित्रांनो? 16 होईल. ओके, 16. तर यांच्यामध्ये कितीचा फरक आहे हे विचारलं आहे मित्रांनो. यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 15चा फरक आहे. 15 ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन आलेला आहे. बघा, हे 6 मित्र उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहेत. बघा मित्रांनो, उत्तरेकडे यांचे तोंड आहे आणि एका सरळ रेषेत हे बसलेले आहेत. ओके, बघा. ओके, या ठिकाणी मी 6 मित्र काढले मित्रांनो या ठिकाणी. तर जीच्या डावीकडे केवळ L एकटा बसलेला आहे मित्रांनो. बघा, जी जर इथे ठेवलं मित्रांनो तर केवळ L डावीकडे आहे जीच्या. ओके, या ठिकाणी केवळ असल्यामुळे, केवळ म्हटल्यामुळे या ठिकाणी L आपण शेवटी घेतलं आणि G या ठिकाणी घेतलं, कारण डावीकडे दुसरं सिच्युएशन बनत नाही. ओके, त्यानंतर बघा, L आणि H यांच्या दरम्यान केवळ 4 मित्र बसलेले आहेत. L या ठिकाणी जर ठेवलं मित्रांनो आणि H इथं ठेवलं तर या ठिकाणी किती? 1 2 3 4 मित्र या ठिकाणी येतात मित्रांनो. त्यामुळे L आणि H च्या दरम्यान किती मित्र आहेत? 4 मित्र आहेत. ओके, त्यानंतर बघा, T आणि H यांच्या दरम्यान केवळ 2 मित्र बसलेले आहेत. T आणि H, बघा, T जर इथं ठेवलं तर T आणि H यांच्या दरम्यान 2 मित्र राहतील मित्रांनो. ओके, T आणि H च्या दरम्यान. त्यानंतर बघा, S हा Tच्या लगतच उजवीकडे बसलेला आहे. S जो आहे मित्रांनो हा Tच्या लगतच उजवीकडे बसलेला आहे. त्यानंतर बघा, आणि तर ओके, इथपर्यंत संपले मित्रांनो सेंटेन्स. त्यानंतर I आणि L यांच्या दरम्यान किती मित्र बसलेले आहेत असा क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी कोणता उरलेला आहे? I या ठिकाणी उरलेला आहे. तर I कुठं असणार मित्रांनो? या ठिकाणी. ओके, आता बघा, I आणि L यांच्या दरम्यान किती मित्र बसलेले आहेत असा क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी L आहे आणि हा I आहे. यांच्यामध्ये किती आहेत मित्रांनो? 1 2 आणि 3 मित्र आहेत ना. तर 3 तुमचं करेक्ट आन्सर राहील. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, पुन्हा सिटिंग अरेंजमेंटवर एक क्वेश्चन विचारलेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी 7 मित्र आहेत. यापैकी प्रत्येकाची परीक्षा एका आठवड्याच्या सोमवारपासून सुरू होऊन आणि रविवारी संपणाऱ्या त्याच आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी असते. बघा मित्रांनो, सोमवारपासून रविवारपर्यंत. ओके, सोमवार, मंगळवार, बुधवार, त्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ओके, शनिवार आणि रविवार. ओके, रविवार. बघा मित्रांनो, या वारी सोमवारपासून रविवारपर्यंत प्रत्येकाची एक्झाम असते मित्रांनो. आता बघा, E आणि G यांच्या दरम्यान केवळ 2 लोकांच्या परीक्षा आहेत. ओके, पण आपल्याला दिवस यांचा कळलेला नाही मित्रांनो. त्यामुळे बघा, या ठिकाणी मी रफवर करतो. E आणि G यांच्या दरम्यान
दोन व्यक्ती आहेत मित्रांनो. हा सिक्वेन्स तुम्हाला उलटा पण येऊ शकतो मित्रांनो, उलटा पण बसू शकतं. तर ई आणि जीच्या दरम्यान किती लोक आहेत? 2 लोक आहेत. ओके. त्यानंतर बघा जीची परीक्षा गुरुवारी आहे. बघा मित्रांनो आपल्याला जी कन्फर्म भेटलेला आहे. या ठिकाणी गुरुवारी काय आहे? जीची परीक्षा आहे. ओके. गुरुवारी जीची परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी जी जर इथं असेल मित्रांनो, तर या ठिकाणी ई जर घेतला आपण, तर ई आणि जीच्या मधात 2 व्यक्ती राहतील. म्हणजे आपला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो. पुन्हा हा सिक्वेन्स मित्रांनो हा पण असू शकतं. ओके. हा सिक्वेन्स जर असेल मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी ई घ्यावं लागेल. ओके. इथं जर ई घेतलं मित्रांनो, तर या ठिकाणी पण ई आणि जीच्या दरम्यान 2 मित्र असतील मित्रांनो. बघा हे जे राऊंड करतो मी मित्रांनो, हे प्रोबॅबिलिटीवाले आहेत. ओके. राऊंड केलेले प्रोबॅबिलिटीवाले समजा. ई हा सोमवारी, एक तर सोमवारी पण असू शकतो मित्रांनो किंवा रविवारी पण असू शकतो. ओके. आता बघा त्यानंतर ईच्या लगेच आदल्या दिवशी एची परीक्षा आहे. ओके. बघा मित्रांनो या ठिकाणी ई जर घेतलं, तर ईच्या आदल्या दिवशी आपल्याकडे एकही दिवस नाहीत मित्रांनो. तर आपल्याला ई कोणता घ्यावा लागेल मित्रांनो? हा ई घ्यावा लागेल. ओके. तर ईच्या आदल्या दिवशी एची परीक्षा होईल मित्रांनो. ओके. त्यामुळे या ठिकाणी हा जो ई होईल मित्रांनो कॅन्सल होईल. ओके. मी याला मिटवतो मित्रांनो. ओके. मिटवलं. आता बघा यांचा पण रोल या ठिकाणी आपल्याला संपलेला आहे. ओके. त्यानंतर बघा नंतर जर बघितलं तर आय आणि के यांच्या दरम्यान केवळ 3 लोकांच्या परीक्षा आहेत. बघा मित्रांनो रफ करू आपण. आय आणि के. ओके. 1 2 3 या ठिकाणी हा पण सिक्वेन्स बनवू शकतं. 1 2 3 आणि आय. ओके. आता बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो आय आहे, आय जर मी या शुक्रवारी ठेवलं मित्रांनो, इथं ठेवलं आय, तर के हा खाली जाईल मित्रांनो आणि खाली आपल्याला म्हणजे वार उरलेले नाहीत एवढे, त्यामुळे या ठिकाणी आपण आय घेऊ शकत नाही. ओके. या ठिकाणी आय घेणार नाही मित्रांनो, म्हणजे हा वाला आय घेणार नाही, हा वाला. ओके. तर आपण कोणता आय घेऊ शकतो मित्रांनो? हा वाला आय या ठिकाणी घेऊ शकतो. ओके. हा जर आय घेतला मित्रांनो तर वर के राहील. ओके. या ठिकाणी घेऊन बघू आपण आय. इथं जर आय घेतलं तर आय नंतर 1 2 3 आणि या ठिकाणी 4, चौथा कोण राहील? के राहील मित्रांनो. ओके. म्हणजे या ठिकाणी हा जो लॉजिक आहे दुसरावाला हा फॉलो होत आहे. ओके. या ठिकाणी यांचं पण काम संपलं. 1 मिनिट. ओके. यांचं काम संपलेलं आहे. त्यानंतर बघा त्यानंतर काय? सी ची परीक्षा एमच्या आधीच्या दिवसापैकी एके दिवशी आणि केच्या नंतरच्या दिवसापैकी एके दिवशी आहे. ओके. केच्या नंतरच्या दिवसापैकी एके दिवशी आहे मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी जर सी घेतला आपण, सी आणि या ठिकाणी एम ठेवलं, तर हे सेंटेन्स बरोबर राहील. ओके. सी जो आहे हा सीची परीक्षा एमच्या आधीच्या दिवशी आहे. बरोबर आहे. एमच्या आधीच्या दिवशी आहे आणि त्यानंतर केच्या एका दिवशी नंतर आहे. ओके. केच्या नंतरच्या दिवसापैकी एका दिवशी आहे. ओके. आणि केच्या नंतरच्या एका दिवशी आहे मित्रांनो. या ठिकाणी हा पण आता आपल्याला सर्व या ठिकाणी मिळालेले आहे. सोमवारी के आहे, त्यानंतर मंगळवारी सी आहे, त्यानंतर बुधवारी एम मिळालेला आहे, गुरुवारी जी मिळालेला आहे, त्यानंतर शुक्रवारी आय, शनिवारी ए आणि रविवारी ई मिळालेला आहे. प्रश्न बघा मित्रांनो, आयच्या आधी किती लोकांच्या परीक्षा आहेत असं क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. तर आयच्या आधी हा आय आहे, तर किती लोकांच्या परीक्षा आहेत मित्रांनो? 1 2 3 आणि 4. ओके. बघा 4 ऑप्शन, दुसऱ्या ऑप्शनमध्ये 4 आहे मित्रांनो. दुसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो एका विशिष्ट सांकेतिक भाषेत WEQM हे 1 19 7 आणि 11 असे संकेतबद्ध केले आहे. त्यानंतर HASO हे 16 23 5 1 9 असे संकेतबद्ध केले आहे. तर त्या सांकेतिक भाषेत LIRV कसे संकेतबद्ध केले जाईल असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये काही लॉजिक आपल्याला मिळते का ते शोधू मित्रांनो आपण. बघा WWचा नंबर किती आहे मित्रांनो? 23 आहे. ओके. पण 23 आणि 1 याच्याशी काही रिलेशन दिसत आहे का मित्रांनो? नाही दिसत आहे. पण आपण जर बघितलं तर डब्ल्यूच्या विरुद्ध कोण असतं मित्रांनो? डब्ल्यूच्या विरुद्ध डी असतं. म्हणजेच मित्रांनो बघा या ठिकाणी थोडं मी लिहून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. ABCDE. ओके. इतकंच लिहितो मित्रांनो. त्यानंतर बघा 1 मिनिट. WXYZ असं आपण या ठिकाणी एन पर्यंत लिहितो मित्रांनो. त्यानंतर एम पासून पुन्हा इकडे सुरुवात करतो. ओके. आता जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी डब्ल्यू आलेला आहे आणि डब्ल्यूच्या विरुद्ध कोण असतो मित्रांनो? डी असतं. आणि डी हा किती नंबरवर आहे मित्रांनो? 4 नंबरवर. ओके. डी हा जर 4 नंबरवर असेल, -3 जर केलं मित्रांनो तर आपल्याला 1 मिळू शकतं. ओके. 1 या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर ई जर बघितलं मित्रांनो, ओके, ई या ठिकाणी आहे. ईच्या विरुद्ध दिशेला कोण असतो मित्रांनो? व्ही असतो. ओके. आणि व्हीचा नंबर किती आहे मित्रांनो? 22 आहे. तर 22
-3 जर केलं मित्रांनो तर आपल्याला किती मिळतं, 19 मिळतं. ओके, म्हणजे आपला जो लॉजिक आहे मित्रांनो हा -3 करण्याचा म्हणजे विरुद्ध घ्यायचा. ओके, विरुद्ध घ्यायचा आणि त्या ठिकाणी विरुद्धचा जो नंबर असेल ओके, त्या विरुद्धच्या नंबरमधून -3 करायचा हा लॉजिक आपला करेक्ट जात आहे मित्रांनो. त्यानंतर बघा या ठिकाणी क्यू आहे. ओके, क्यूचा अपोजिट जर बघितलं मित्रांनो तर जे येतो आणि जेचा नंबर किती आहे 10 आहे. ओके, आणि 10 - 3 जर केलं मित्रांनो तर आपल्याला 7 मिळतं. त्यानंतर बघा या ठिकाणी यम आहे. यमचा विरुद्ध कोण असतो मित्रांनो, यन असतं आणि यांचा डिजिट काय आहे मित्रांनो 13 आहे. 13 मधून 3 गेले 14 आहे. ओके, 14 आहे आणि 14 मधून 3 मायनस जर केलं मित्रांनो तर आपल्याला किती मिळतं, 11 मिळतं. म्हणजे या ठिकाणी 1, 19, 7, 11 हे मिळत आहेत मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी एक पॅटर्न या ठिकाणी फॉलो होत आहे. ओके, तोच पॅटर्न आपल्याला या ठिकाणी लावायचा मित्रांनो. बघा एल आलेला आहे आणि एलचा अपोजिट काय असतं मित्रांनो, ओ असतो. ओके, एलचा अपोजिट ओ असतो आणि ओ हा किती नंबरवर आहे मित्रांनो, 15. ओके, 15 नंबरवर आहे. 15 - 3 जर केलं तर 15 - 3 किती होतील मित्रांनो, 12 होईल. ओके, बघा 12 कोणत्या ऑप्शनमध्ये मिळत आहे तुम्हाला, या एलसाठी 12 या ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो. हा ऑप्शन तुमचा करेक्ट असायला पाहिजे कारण कोणत्याही ऑप्शनमध्ये पूर्ण 12 आलेला नाही आहे. त्यानंतर जरी बघितलं आय आलेला आहे, एल आय. ओके, तर आय जर बघितलं मित्रांनो आयचा अपोजिट वर्ड कोणता येईल, आयचा अपोजिट वर्ड नाही लेटर, आयचा अपोजिट वर्ड आर येईल मित्रांनो. ओके, आर येईल आणि आर कितीवर आहे, आर 18वर आहे. ओके, 18वर आहे तर 18 - 3 किती होतात मित्रांनो, 15 होतात. ओके, बघा या ठिकाणी पण 15 आलेला आहे. म्हणजे हा जो लॉजिक आहे मित्रांनो आपला, बघा आपला लॉजिक हा -3 करण्याचा हा करेक्ट आहे आणि या ठिकाणी या लॉजिकनुसार ऑप्शन कोणता करेक्ट येत आहे मित्रांनो, चौथा ऑप्शन. ओके, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. तसंच समोर पण तुम्हाला आर आणि व्हीचं पण चेक करायचं आहे, उलटा असलेला लेटर. ओके, आणि त्यामधून -3 करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला 6 आणि 2 पण या ठिकाणी मिळून जाईल. ओके, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा मित्रांनो मालिका आलेली आहे आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं ऑप्शन येईल हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ओके, बघा मित्रांनो जर आपण पहिलं लेटर बघितलं एफ बी एक्स टी. ओके, बघा एफ, त्यानंतर बी, त्यानंतर एक्स आणि टी. ओके, तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो -4चा डिफरन्स आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी पण -4चा आहे आणि या ठिकाणी पण -4चा आहे मित्रांनो. तर समोर पण काय होईल, -4 होईल. ओके, -4 तर टी नंतर -4 जर केलं तर काय येईल मित्रांनो, पी येईल. ओके, पी येईल. त्यानंतर बघा या ठिकाणी आर एन जे एफ आहे. ओके, मधातला लेटर बघा काय आहे, आर, त्यानंतर एन, त्यानंतर जे आणि त्यानंतर एफ आहे. ओके, बघा आर आणि एन यामध्ये पण -4चा फरक आहे. त्यानंतर एन आणि जे यामध्ये पण -4चा फरक आहे. इथं पण -4चा येत आहे मित्रांनो आणि एफ नंतर -4चा फरक जर घेतलं तर काय येईल मित्रांनो, बी येतं. ओके, बघा पी बी, बघा पी बी या दोन ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो. पुन्हा जर चेक केलं तुम्ही एस ओ या ठिकाणी पण -4चा येतं, ओ आणि के यामध्ये पण -4चा येतं, त्यानंतर के आणि जे -4चाच येतं के आणि जी मध्ये, आणि जी नंतर -4 जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सी मिळेल मित्रांनो. तिसरं ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, -4चा सर्व ठिकाणी फरक आलेला आहे. ओके, त्यानंतर बघा नातेसंबंधावर क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. सांकेतिक भाषा दिलेली आहे आणि या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, एचशी काय नाते असेल. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी आपण डायग्राम बनवू. एस प्लस डी आहे मित्रांनो, प्लसवाला साईन कुठं आहे, या ठिकाणी आहे. ओके, म्हणजेच काय होईल मित्रांनो, यस ही डीची आई राहील मित्रांनो. ओके, यस ही डीची आई राहील. तर बघा या ठिकाणी यस आहे. ओके, हा यसला गोल करतो आहे मित्रांनो, म्हणजेच या ठिकाणी गोल हा साईन फिमेल दर्शवेल मित्रांनो आणि बॉक्स हा साईन मेल दर्शवेल. ओके, आता बघा या ठिकाणी यस ही का कोण आहे, आई असल्यामुळे या यसला मी गोल केलेला आहे. ओके, तर कुणाची आहे मित्रांनो, डीची आई आहे. ओके, डीची आई आहे. ओके, डी मेल आहे की फिमेल आहे हे आपल्याला अजून कळलेलं नाही आहे. त्यानंतर बघा डी भागाकार एफ आहे. ओके, भागाकाराचा साईन या ठिकाणी आहे. ओके, डी भागाकार एफ म्हणजेच डी हे एफचे वडील आहेत. ओके, डी हे काय आहेत मित्रांनो, वडील आहेत कुणाचे, एफचे. ओके, इतकं आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर बघा एफ जीचा म्हणजे मायनसचा ऑप्शन कुठं आहे मित्रांनो, या ठिकाणी आहे. ओके, म्हणजेच एफ हा जीचा भाऊ आहे. ओके, एफ हा जीचा भाऊ आहे. एफ हा जीचा काय आहे, भाऊ आहे. ओके, जीचा भाऊ आहे. ओके, एफ हा आहे मित्रांनो मेल आहे. ओके, त्यानंतर बघा भाऊ असल्यास मी खाली अंडरलाईन करतो मित्रांनो. ओके, भाऊ असल्यास खाली अंडरलाईन करतो. त्यानंतर बघा जी गुणिले एच आहे. ओके, गुणाकाराचा साईन या ठिकाणी आहे मित्रांनो, म्हणजे जी ही एचची पत्नी आहे. ओके, जी ही एचची पत्नी आहे. ही जी आहे मित्रांनो, जी ही एचची कोण आहे, पत्नी आहे. ओके, एचची पत्नी आहे.
एचची पत्नी आहे म्हणजेच हा कोण असेल मित्रांनो, मेल असेल. ओके. आता बघा या ठिकाणी एचशी नाते काय आहे बघा, हा एच आहे मित्रांनो, याच्या पत्नीची याची जी पत्नी आहे जीचा वडील कोण आहे, डी आहे. ओके. जीचा वडील डी आहे आणि पत्नीच्या वडिलाची आई कोण आहे मित्रांनो, यस आहे. या ठिकाणी आपल्याला यशशी नाते मिळत आहे मित्रांनो, पत्नीच्या वडिलाची आई आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट असेल. ओके. हे साईन लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा तुम्ही बॉक्स बनवाल तर हा बॉक्स तुम्हाला मेलसाठी बनवायचा आहे, सर्कल तुम्हाला फिमेलसाठी बनवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी अंडरलाईन भाऊ किंवा बहिणीसाठी करायचा आहे मित्रांनो, आणि जर जोडपा असेल तर जोडप्याला काय करायचं, दोघालाही राऊंड करायचं. ओके. तुम्हाला नातेसंबंध इझी जाईल मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही गेले तर. ओके. या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, घड्याळावर प्रश्न आलेला आहे, 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाचे काटे सरळ रेषेत असतील पण एकत्र नसतील. बघा मित्रांनो, या ठिकाणी घड्याळाचे काटे सरळ रेषेत असतील पण एकत्र नसतील म्हणत आहे, म्हणजेच सरळ रेषेत पाहिजे मित्रांनो. तर या ठिकाणी 2 सिच्युएशन या ठिकाणी बनू शकतात. म्हणजे जर हा एक मिनिट काटा असेल आणि हा तास काटा असेल तर हे दोघे पण सरळ रेषेत असतील. ओके. आणि त्यानंतर जर आपण असं जर बनवलं, हा मिनिट काटा आणि हा तास काटा. ओके. हा मिनिट काटा आणि हा तास काटा हे पण काय आहेत, सरळ रेषेत आहेत. पण आपल्याला कोणतं घ्यायचं आहे मित्रांनो, एकत्र नसतील म्हणत आहे. या ठिकाणी दोघेही एकत्र आहेत मित्रांनो, त्यामुळे हे वाला आपल्याला सिच्युएशन घ्यायचं नाही. तर आपल्याला कोणती सिच्युएशन घ्यायचं आहे, ही वाला. ओके. आता बघा मित्रांनो, मी जर या ठिकाणी एक घडीची डायग्राम काढलं. ओके. घडीची डायग्राम काढली मित्रांनो, या ठिकाणी 12 इथं राहतील. ओके. त्यानंतर 11 या ठिकाणी राहतील आणि या ठिकाणी 12 राहतील. ओके. आता बघा मित्रांनो, यांच्या मधात एक तास काटा राहील. ओके. तास काटा आणि हा तास काटा इकडे येईल मित्रांनो, सॉरी मिनिट काटा इकडे येईल. ओके. मिनिट काटा कुठे येईल मित्रांनो, इकडे येईल. म्हणजे जवळपास या ठिकाणी 15 मिनटं या ठिकाणी होतील मित्रांनो, 20 मिनटं या ठिकाणी. ओके. 25 मिनटं या ठिकाणी आणि 30 मिनटं या ठिकाणी. म्हणजेच मिनिट काटा जो आहे मित्रांनो, मिनिट काटा 25 ते 30च्या दरम्यान राहील मित्रांनो. ओके. म्हणजे 11 वाजून 25 ते 30च्या दरम्यानचा काय राहील, टाईम राहील. ओके. तर ऑप्शनमध्ये बघा मित्रांनो, 19चा टाईम आहे. ओके. 19 मिनिटाचा, 11 वाजून गेल्यानंतर, सर्व ठिकाणी 11 वाजून गेल्यानंतर आहेत मित्रांनो. ओके. तर 19 मिनिट आहेत मित्रांनो. 19 मिनिट इथं राहील का मित्रांनो, इथं राहू शकत नाही. ओके. कारण आपल्याला सरळ रेषेत पाहिजे आहे. ओके. त्यानंतर 20 जर बघितलं मित्रांनो, 20ही राहू शकत नाही. ओके. त्यानंतर 22 पण राहू शकत नाही मित्रांनो. हा राहील या ठिकाणी 25 ते 30च्या दरम्यान. म्हणजेच तुमचं कोणतं ऑप्शन बरोबर राहील मित्रांनो, 27 वाला, 27 3/11 वाला. तर या ठिकाणी दुसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल मित्रांनो. पण तुम्हाला जर हे एक्झॅक्ट काढायचं असेल मित्रांनो, तर त्यासाठी पण एक सूत्र आहे. तो सूत्र पण तुम्ही लक्षात असू द्या मित्रांनो. बघा, सरळ रेषेत असण्याचं सूत्र आहे मित्रांनो. ओके. सरळ रेषेत असण्याचा वेळ आपल्याला शोधायचा असेल तर एक सूत्र असते मित्रांनो. बघा, तुम्हाला घ्यायचा आहे प्रारंभिक कोन. ओके. प्रारंभिक कोन घ्यायचा आहे. ओके. प्रारंभिक कोन घेतल्यानंतर तुम्हाला मायनस किती करायचं आहे, 180 मायनस करायचा आहे. आणि 180 म्हणजे काय होईल मित्रांनो, या ठिकाणी सरळ रेषेत आहे. ओके. सरळ रेषेत जर असेल मित्रांनो, ओके, सरळ रेषेत असेल तर या ठिकाणी कोणता कोन बनेल, 180चा बनेल ना. ओके. त्यानंतर भागाकारात तुम्हाला काय घ्यायचं आहे मित्रांनो, दोन्ही काट्यांची स्पीड घ्यायची आहे मित्रांनो, सापेक्ष गती घ्यायची आहे. ओके. सापेक्ष गती, दोन्ही काट्यांची सापेक्ष गती घ्यायची आहे मित्रांनो. ही गती कशी निघेल बघा, मिनिट काट्याची स्पीड. ओके. मिनिट काट्याची स्पीड मायनस तुम्हाला तास काट्याची स्पीड करावं लागेल मित्रांनो. ओके. मिनिट काटा आणि या ठिकाणी हवर काट्याची स्पीड ही काय करावं लागेल मित्रांनो, मायनस करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला सापेक्ष गती मिळेल. ओके. आणि मिनिट काट्याची स्पीड जर काढायची असेल मित्रांनो, ओके, टोटल सर्कल आहे, सर्कल कितीचा असते मित्रांनो, 360चा. ओके. 360चा असते आणि मिनिट किती असतात मित्रांनो, 60. ओके. तर तुम्हाला किती मिळेल, 6 6 36 म्हणजे 6 अंश पर मिनिट. ओके. 6 अंश पर मिनिट मिळालं मित्रांनो. हे झाली स्पीड मिनिट काटायची. ओके. आणि तास काटायची काढायची असेल मित्रांनो, तर तुम्हाला काय करावं लागेल बघा, 360 अपॉन टोटल 12 तासात किती मिनटं असतात मित्रांनो, 720. ओके. याला जर भागलं मित्रांनो तर तुम्हाला किती मिळेल, 0.5 अंश पर मिनिट मिळेल मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी सापेक्ष गती किती निघेल मित्रांनो, सापेक्ष गती राहील तुमची 5.5 अंश. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रारंभिक कोन तुम्हाला काय घ्यायचा आहे बघा, जर 11 वाजले आहेत मित्रांनो तर एक काटा 12वर राहील आणि एक काटा 11वर राहील. म्हणजे हा प्रारंभीचा कोन राहील मित्रांनो, म्हणजे हा वाला कोन राहील. ओके. उलटावाला हा जो भाग आहे मित्रांनो, हा भाग काय असेल तुमचं, काय असेल, या ठिकाणी प्रारंभिक कोन असेल. हा कोन किती येईल मित्रांनो, हा कोन जर केले तर हा कोन या ठिकाणी 30 अंशाचा कोन असतो ना 2 डिजिटमध्ये, म्हणजेच 330 हा कोन येईल प्रारंभिकवाला. ओके. म्हणजेच बघा मित्रांनो, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, 330
30 मायनस 180 ओके, आणि भागीला सापेक्ष गती 5.5 ओके. तुम्हाला हा टाईम मिळून जाईल. हे जर सॉल्व केलं मित्रांनो तर तुम्हाला 27 3/11 हा टाईम मिळेल मित्रांनो. म्हणून मित्रांनो हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. प्रारंभिक कोन ओके, प्रारंभिक कोन तुम्हाला या ठिकाणी असावाला घ्यायचा आहे. त्यानंतर 180 का बरं, कारण तो सरळ रेषेत आहे. आणि सापेक्ष गती म्हणजे स्पीड असतं मित्रांनो, एक मिनिट तास म्हणजे मिनिट काट्याची स्पीड ओके, मायनस याची स्पीड म्हणजेच हवरचा जो काटा असतो तास काटा त्याची स्पीड असते मित्रांनो. ही यांचं मायनस केलं तर तुम्हाला सापेक्ष गती मिळतं ओके. या सापेक्ष गतीने काय करायचं, तुम्हाला भाग द्यायचा आहे. आपण या ठिकाणी 5.5 सापेक्ष गती काढली या ठिकाणी, म्हणून आपल्याला काय मिळालं या ठिकाणी, हे ऑप्शन या ठिकाणी मिळेल मित्रांनो इझिली ओके. त्यानंतर बघा सर्वात मोठ्या संख्येचा पहिला अंक घ्यायचा मित्रांनो. बघा सर्वात मोठी संख्या कोणती दिसत आहे या ठिकाणी, 961 आहे. याचा पहिला डिजिट काय होईल, 9 ओके. हा सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकात मिळवल्यास, सर्वात लहान संख्या कोणती आहे मित्रांनो या ठिकाणी 273 आहे. याचा तिसरा अंक 3 आहे ओके. सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकात मिळवल्यास उत्तर काय येईल, 9 आणि 3 किती होतात मित्रांनो, 12 होतात. पहिला ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके. त्यानंतर बघा सिलोजिझमचा क्वेश्चन आलेला आहे. बघा विधान काय म्हणत आहे, सर्व फुले वनस्पती आहेत. बघा मित्रांनो या ठिकाणी फुले जर केलं मी ओके, हे जर फुले बनवलं तर हे सर्व फुले काय आहेत, सर्व फुले काय आहेत या ठिकाणी वनस्पती आहेत ओके. वनस्पती. त्यानंतर बघा सर्व वनस्पती वृक्ष आहेत म्हणत आहे ओके. म्हणजे ह्या ज्या सर्व वनस्पती आहेत मित्रांनो ह्या काय आहेत, वृक्ष आहेत ओके, वृक्ष आहेत. बघा आता निष्कर्ष बघा, सर्व झाडे फुले आहेत ओके. बघा झाडाचं या ठिकाणी काही विचारलेलंच नाही मित्रांनो, त्यामुळे पहिला निष्कर्ष काय होईल, चूक ठरेल, कॅन्सल होईल ओके. त्यानंतर बघा काही वनस्पती फुले आहेत. बघा मित्रांनो हा जो वनस्पतीचा पार्ट आहे, हा वनस्पतीच्या पार्टमधील काही जे वनस्पती आहेत ते काय आहेत, फुले आहेत ओके. म्हणजे हा जो निष्कर्ष आहे मित्रांनो हा एकदम करेक्ट आहे ओके. दुसरा निष्कर्ष करेक्ट राहील मित्रांनो, केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत असेल ओके. दुसरं म्हणजे पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल ओके. त्यानंतर बघा मित्रांनो खाली दाखवल्यानुसार आरसा M1 MN वर ठेवला असल्यास दिलेल्या आकृतीची योग्य दर्पण प्रतिमा निवडा मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी आरशातली आकृती या ठिकाणी निवडायची आहे. आणि MN हा काय आहे, एक आरसा आहे ओके. बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी डायग्राम आहे ती आरशात कशी दिसेल हे तुम्हाला ओळखायचे आहे. म्हणजेच कशी दिसेल मित्रांनो, बघा मी या ठिकाणी त्रिकोण बनवत आहे ओके. ही जी डायग्राम असेल मित्रांनो, ही डायग्राम कशी जर पलटवलं आपण, हिलाच या ठिकाणी असं पलटवलं ओके, या बाजूने उलटी मांडायची आहे मित्रांनो. जर उलटी मांडलं तर काय होईल, हा जो भाग असेल हा वाला ओके, हा भाग या बाजूला जाईल ओके. म्हणजेच या बाजूला जाईल मित्रांनो. बघा कशी राहील, हा जो काळावाला भाग आहे मित्रांनो, काळावाला भाग इथून मधातपर्यंत बनत आहे ओके. काळावाला भाग या ठिकाणी बनेल असं ओके. त्यानंतर काळावाला भाग इथपर्यंत आलेला आहे ओके, आणि हा आडवा झालेला आहे काळावाला भाग ओके. तर बघा मित्रांनो ही जी डायग्राम आहे अशी बनणारी ओके. या ठिकाणी थोडाफार त्रिकोण असेल, या ठिकाणी त्रिकोण असेल, आणि या ठिकाणी थोडाफार आयत असेल ओके. आयत बघा या ठिकाणी थोडाफार त्रिकोण आणि या ठिकाणी आयतवाली डायग्राम तुम्हाला कुठं मिळत आहे, बघा ह्या जर चौथा ऑप्शन बघितलं मित्रांनो त्रिकोण आहे आणि या ठिकाणी आयत आहे. म्हणजे चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असायला पाहिजे ओके. त्यानंतर बघा एक संख्या दिलेली आहे मित्रांनो ओके, आणि या संख्येमधील प्रत्येक विषम अंकामध्ये 1 मिळवल्यास आणि प्रत्येक सम अंकातून 2 वजा केल्यास खालीलपैकी कोणता अंक डावीकडून दुसऱ्या स्थानावर असेल. बघा मित्रांनो स्थान तर या ठिकाणी बदलत नाही ओके. डावीकडून दुसऱ्या स्थानवाला कोण आहे मित्रांनो, डावीकडून दुसऱ्या स्थानवाला कोण आहे, बघा ही डावी बाजू आहे आणि या डावी बाजूकडून दुसऱ्या स्थानचा नंबर किती आहे मित्रांनो, 7 आहे ओके. आणि 7 हा काय एक विषम संख्या आहे ओके, विषम संख्या आहे. आणि विषम संख्येचा काय आहे मित्रांनो, या ठिकाणी विषम संख्येमध्ये विषम अंकामध्ये 1 मिळवल्यास ओके, 1 मिळवणे आहे विषम संख्यामध्ये. म्हणजेच या ठिकाणी 7 + 1 ओके, 7 + 1 8 होईल ना ओके. 8 हा तुमचा करेक्ट ऑप्शन असेल ओके, पहिला ऑप्शन करेक्ट असेल ओके. त्यानंतर बघा मित्रांनो इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित एक तर्कानुसार QLPK IDHC संबंधित आहे ओके. तसेच SNRM हे KFJE शी संबंधित आहे. तर त्याच तर्कानुसार UPTO हे खालीलपैकी कशाशी संबंधित असतील असं या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी Q आणि I जर बघितलं तर यामध्ये कितीचा फरक दिसतोय तुम्हाला, -8चा आहे ओके. त्यानंतर L आणि D जर बघितलं त्या ठिकाणी पण -8 आहे. त्यानंतर P आणि S जर बघितलं या ठिकाणी पण -8चा संबंध येतो मित्रांनो. K आणि C ची म्हणजे या ठिकाणी पण -8चा येतात. हाच संबंध -8चा संबंध या ठिकाणी पण मिळतं मित्रांनो ओके. तर हाच
रिलेशन, ओके, हाच रिलेशन तुम्हाला या अप टूमध्ये घ्यायचा आहे. यू आणि -8 जर केलं मित्रांनो तर तुम्हाला काय मिळेल, यू -8 काय मिळेल मित्रांनो, एम मिळेल. त्यानंतर पी -8 जर केले तर तुम्हाला एच मिळेल. त्यानंतर टी -8 केले तर एल मिळेल आणि ओ -8 जर केले मित्रांनो तर जी मिळेल. ओके, MHLG आहे मित्रांनो, या ठिकाणी दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत हार्ट इज प्युअर हे NPOYGH असे संकेतबद्ध केले आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी लिहितो, हार्ट इज प्युअर हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो, या कोडशी. ओके, या कोडमध्ये कोडबद्ध केलेले आहेत, म्हणजेच NP, ओके, NPOY आणि त्यानंतर GH. त्यानंतर वेअर इज ही, बघा, वेअर इज ही हे कशाचं कोडबद्ध केलेले आहेत, BHGTNP. ओके, BH त्यानंतर GT आणि NP. बघा मित्रांनो, कोणते वर्ड तुम्हाला सिमिलर दिसतात. या ठिकाणी जर बघितलं तर इज हे दोनही सेंटेन्समध्ये काय आहेत मित्रांनो, सिमिलर आहेत. ओके, दोनही सेंटेन्समध्ये सिमिलर असतील तर या ठिकाणी पण तुम्हाला सिमिलर असणारे वर्ड मिळतील मित्रांनो. ओके, तर बघा, या ठिकाणी NP हा एक कोड दिसून राहिला आणि या ठिकाणी NP दिसत आहे मित्रांनो, म्हणजे हा निश्चितच. ओके, पहिल्या लाईनमध्ये पण NP आहे. ओके, आणि दुसऱ्या लाईनमध्ये पण काय आहे मित्रांनो, NP आहे. म्हणजे जसं या ठिकाणी असं एक बघायचं आहे की दोन्ही ह्याच्यात काय असेल, सेम असेल, कारण इज हा दोनही लाईनमध्ये सेम आलेला आहे ना, तर या ठिकाणी पण एकच वर्ड आहे NP हा दोनही लाईनमध्ये सेम आलेला आहे, म्हणजे निश्चितच ईसाठी काय असेल मित्रांनो, NP असेल. ओके, तर या ठिकाणी तेच विचारलं आहे की इजला कसे संकेतबद्ध केले जाईल. ओके, तर इजला कसे संकेतबद्ध केले जाईल मित्रांनो, NP ने. तर NP तुमचा आन्सर राहील, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, दिशेवर हा क्वेश्चन आलेला आहे. बघा, टी हा एक पॉईंट आहे. ओके, टी हा पॉईंट ए पासून गाडी चालवण्यास सुरुवात करतो, म्हणजे टी हा व्यक्ती आहे मित्रांनो आणि तो ए पासून काय करतो, गाडी चालवण्यास सुरुवात करतो. ओके, या ए पासून टीने गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि तो उत्तरेकडे 1 किलोमीटर जातो. ओके, उत्तरेकडे काय झालं, 1 किलोमीटर त्याने गाडी चालवली. ओके, 1 किलोमीटर. त्यानंतर बघा, तो नंतर उजवीकडे वळण घेतो. ओके, आणि 3 किलोमीटर चालवतो. त्यानंतर हा 3 किलोमीटर या ठिकाणी चाललेला आहे. त्यानंतर उजवीकडे पुन्हा वळण घेतो आणि 6 किलोमीटर चालतो मित्रांनो, हा या ठिकाणी 6 किलोमीटर चाललेला आहे. ओके, 6 किलोमीटर. त्यानंतर उजवीकडे पुन्हा वळण घेतो आणि 14 किलोमीटर तो चालवतो म्हणत आहे. ओके, या ठिकाणी जर बघितलं 14 किलोमीटर चाललेला आहे. त्यानंतर तो अंतिम उजवीकडे वळण घेतो आणि 5 किलोमीटर चालतो. त्यानंतर बघा, हा या ठिकाणी 5 किलोमीटर चाललेला आहे आणि इथं थांबलेला आहे मित्रांनो. ओके, आता काय म्हणत आहे, ओके, पी येथे थांबतो, म्हणजे हा पॉईंट आहे पी आणि हा पॉईंट आहे मित्रांनो ए आहे. ओके, आता बघा, पॉईंट ए पर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी किती अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवली पाहिजे, असं या ठिकाणी क्वेश्चन विचारले आहे मित्रांनो. तर बघा, हा जर या ठिकाणी असेल, ओके, आणि याला इथं जायचं असेल, ओके, तर हा या दिशेने गाडी चालवेल ना मित्रांनो. ओके, या दिशेने गाडी चालवेल, म्हणजेच ही दिशा कोणती येईल मित्रांनो, पूर्व येईल. ओके, पूर्व येईल. आणि किती किलोमीटर येईल मित्रांनो, बघा, या ठिकाणी जर 3 किलोमीटर असेल इतकं अंतर, ओके, 3 किलोमीटर असेल तर बाकी किती, 14 मधून 3 जर गेले मित्रांनो तर किती उरेल, बाकी 11 किलोमीटर उरेल. ओके, आणि हा जो अंतर आहे मित्रांनो, हा किती आहे, टोटल 11 किलोमीटर आहे. ओके, म्हणजेच त्याला पूर्वेकडे 11 किलोमीटर चालावं लागेल. ओके, तुमचं चौथं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो स्टेनोग्राफरच्या एक्झाममध्ये 15 क्वेश्चन विचारलेले आहेत आणि 15 क्वेश्चन पूर्ण रिझनिंग होते मित्रांनो, आणि GK मध्ये 2-3 क्वेश्चन फक्त या ठिकाणी मॅथचे विचारले होते. ओके, GK मध्ये विचारले होते मित्रांनो ते, आणि या ठिकाणी रिझनिंगचे पूर्ण जो 15चा सेक्शन होता मित्रांनो, हा 15च्या 15 पूर्ण रिझनिंगसाठी दिलेला होता. आणि BMC जर क्लर्क बघितलं मित्रांनो, ओके, BMC क्लर्क, तर त्या ठिकाणी पण सर्वच्या सर्व रिझनिंग येत आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओके, लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट करा. ओके, धन्यवाद.